हॉस्पिटलच्या नव्या इमारतीचं मान्यवरांच्या उपस्थितीत आणि मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आलंय। सोलापूर पूर्व विभागातील अत्यंत नावाजलेले पेंडीपॉल हॉस्पिटल हे नवीन वास्तूमध्ये सुरू झालं असून इमारतीचं उद्घाटन 26 तारखेला डॉक्टर सदानंद भिसे, डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन यांच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमास वैद्यकीय क्षेत्रातील बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते। पेंडीपॉल हॉस्पिटल मागील 38 वर्षांपासून पूर्व विभागातील अत्यंत नावाजलेलं हॉस्पिटल असून पूर्व भागातील गोरगरीब रुग्णांसाठी अल्पदरात उपचार केले जात आहेत। स्वर्गीय डॉक्टर सत्यनारायण पेंडीपॉल हे पद्मशाली समाजातील सोलापुरातले पहिले एमडी डॉक्टर झालेले होते। त्यांना सोलापुरातल्या गरिबांचा डॉक्टर म्हणून ओळख प्राप्त झाली होती। त्यांचा वारसा पुढे ठेवण्यासाठी सध्या डॉक्टर श्रीनिवास पेंडीपॉल आणि त्यांच्या संगिनी डॉक्टर गीता पेंडीपॉल यांनी पूर्व विभागातील साईबाबा चौक येथे नवीन वास्तू उभारली। या वास्तूमध्ये 50 बेडचं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केलंय। या हॉस्पिटलमध्ये आयसीयू, ऑपरेशन थिएटर, स्पेशल रूम, डिलक्स रूम, जनरल वॉर्ड, पॅथॉलॉजी लॅब, पंचकर्म, एक्स-रे अशा अनेक सुविधा कमी खर्चात उपलब्ध केल्या आहेत। या हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे। 30 स्पेशालिस्ट डॉक्टर्स कार्यरत आहेत। या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या रोगांवर उपचार होतात। तसेच पेंडीपॉल परिवारात जुनावेडी घरकुल येथेही पेंडीपॉल हॉस्पिटलची शाखा सुरू केलेली असून सदर हॉस्पिटलमध्ये गोरगरीब आणि कामगार वर्गाचे कमी खर्चात उपचार केले जातील। या कार्यक्रमात सोलापुरातील अनेक नामांकित माननीय व्यक्तींनी हजेरी लावलेली होती। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पेंडीपॉल हॉस्पिटलमधील सर्व कर्मचाऱ्यांनी अथक असे परिश्रम केलेत।